नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर मी आहे ऋतुजा केंद्रे आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। कसे आहात मग सर्व? तर आज होती मला इलेक्शनची सुट्टी, जसं की सर्वांनाच असेल। तर मला काही वोटिंगला जाता आलं नाही, कारण मी आहे प्रॉपर लातूरची आणि सध्या राहते संभाजीनगरला जॉबसाठी। त्यामुळे मला काही तिकडे जाणं झालं नाही आणि जेव्हापासून मला वोटिंग चालू झाली, म्हणजे मला वोट करण्याचा अधिकार भेटलाय, तेव्हापासून तर मला अजिबातच तिकडे जायला वेळ भेटला नाही। कारण 5 वर्ष झाले मला वोटिंगचा हक्क मिळून, अधिकार मिळून, पण तेव्हापासून मी इकडेच असल्यामुळे त्या टायमिंगला काही तिकडे जाताच आलं नाही। तर सुट्टी असल्यामुळे मस्त मी 12 वाजता उठले। त्यानंतर मला उठल्याबरोबर भूक लागते, म्हणून मग अगोदर दूध आणि टोस्ट घेऊन आले, खारी वगैरे, आणि चहा बनवायला ठेवला। तोपर्यंत तिकडे टोनी मखाण्याला खेळत बसला होता, म्हणून मग मी पण त्याच्यासोबत मस्त बॉल खेळत बसले। आणि आता असं वाटते की टोनीला खेळायला काहीतरी आणलं पाहिजे। मी आणि टोनी मस्त एकदम एन्जॉय करतो, खेळतो वगैरे, पण खुशी आमच्यामध्ये काय येत नाही तेच कळत नाही। खुशीला बहुतेक जेलसी फील होतीये टोनी बरोबर। ती टोनी सोबत खेळते, पण जेव्हा आम्ही दोघं खेळतो त्या टायमिंगला ती मध्ये काय येत नाही, त्याचं कारण काय अजून कळालंच नाही। तुम्हाला काय वाटतं? त्यानंतर मी चहा घेऊन जातच होते, तेवढ्यात मला टोनी दिसला खाली बसलेला, म्हणून मग म्हणलं आता काही शक्य नाही खाली बसून खाणं, कारण जेव्हा मी काही खाली बसून खाते त्यावेळेस टोनीला ताटात यायचं असतं, म्हणजे यायचं असतंच। नंतर मग थोडीशी क्लिनिंग केली आणि लगेच लागले स्वयंपाक बनवायला। त्याच्यात मला संध्याकाळच्या पण चपात्या बनवून ठेवायच्या होत्या आणि आत्तासाठी पण बनवायचं होतं, कारण डबल तर मी सुट्टीच्या दिवशी जेवण बनवत नाही। आणि बटाट्याची भाजी बनवायची होती, जी की माझी फेवरेट आहे, काळ्या मसाल्याची भाजी। त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर बटाटे मस्त बारीक कट करून घेतले, त्याला फ्राय केलं, आणि ही बिना पाण्याची बनवायची होती म्हणून त्याला मस्त अगोदर भाजू दिलं, सॉगी होऊ दिलं। नंतर सर्व मसाले टाकले, लाल मिरची, हळद, त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला, काळा मसाला जो की मी घरून आणला होता, आणि मस्त त्याला मिक्स केलं। वरून शेंगदाण्याचा कूट, आमच्याकडे एक सुद्धा भाजी बिना शेंगदाण्याच्या कुटाची होत नाही, आणि स्पेशली मला तर आवडतच नाही बिना शेंगदाण्याच्या कुटाची, म्हणून मस्त असं शेंगदाण्याचं कूट टाकला। आणि यावेळेस काही बटाटे एवढे जास्त सॉगी झाले नव्हते, त्याच्यामुळे मला थोडंसं पाणी ॲड करावंच लागलं। पण ही भाजी बघून मला एवढं तोंडाला पाणी सुटत होतं, तुम्हाला काय सांगायचं। आणि बटाट्याची भाजी तर माझी ऑलवेज फेवरेट आहे। मी कधीही झोपेतून उठले तर कधीही ती भाजी खाऊ शकते। त्यानंतर मग जेवायला टाइम होता, कारण मी आंघोळ वगैरे झाल्याशिवाय जेवण करत नाही, त्याच्यामुळे मग भाजी डब्यात काढून ठेवली आणि चपात्या पण ज्या थंड व्हायला ठेवल्या होत्या त्या पण ठेवून दिल्या। आणि नंतर किचन वगैरे साफ करायला लागले। गॅस पण जेव्हाच्या तेव्हा साफ केला तरच चांगला राहतो, त्यामुळे लगेच गॅसला पण क्लिनिंग वगैरे करून घेतली। आणि किचन वट्ट्याबद्दल पण भरपूर मला कमेंट्स आल्या होत्या की किचन वट्टा ब्रशने वगैरे घास, तर मी भरपूर वेळेस ट्राय केलं, त्याला घासायचा प्रयत्न केला। वाटलं तर तुम्हाला आणखीन एखाद्या व्लॉगमध्ये दाखवेलच, पण तो काही निघायचं नाव घेत नाहीये। बट तुमच्याकडे आणखीन काय आयडिया असतील त्याला क्लीन करण्यासाठी, जे तुम्हाला इकडे कोपऱ्यामध्ये व्हाईट दिसते ते, तर तुमच्याकडे काय आयडिया असतील तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा, कारण तो क्लीन करायचा मी खूप प्रयत्न करते, पण ते काही माझ्याच्याने निघतच नाहीये त्याच्यामुळे। त्यानंतर मग सर्व एवढी मोठी भांडे पडले होते, कारण मी जेवढं पण आता सगळं सकाळपासनं चहा वगैरे बनवला, सगळंच होतं। आणि नंतर खुशीचं आणि टोनीचं लिटर क्लीन केलं आणि झाडून घेतलं। आणि हे दोघांना लिटरची एवढी जास्त माती खाली सांडतात, त्यांना अजून एवढं, म्हणजे खुशीला तर कळतं पण टोनीला एवढं आणखी कळत नाही, आणि त्याच्यामुळे जास्त मातीचाच कचरा बाहेर निघतो। मग सर्व झाडून वगैरे घेतलं, आणि आज दोघं पण मस्ती करत बसले होते समोरच्या रूममध्ये, त्याच्यामुळे झाडून काढताना मला डिस्टर्ब करायला आले नाहीत, त्यामुळे मला काही डिस्टर्बन्स झालं नाही आणि लवकर माझं काम पण झालं। नंतर आज म्हणलं पोछा पण मारून घेऊ, कारण फरशी पण खूपच जास्त घाण झाली होती। सो मग मस्त असं पोछा वगैरे मारला आणि खूप फ्रेश वाटत होतं, एकदम क्लीन। आणि सुट्टी असल्यामुळे निवांत माझं काम चालू होते आणि मला कुठं जायचं पण नव्हतं त्यामुळे। आणि हा बघा मखाना मध्ये येतोय टोनीचा। नंतर मग क्लिनिंग झाली की सर्व मी पण फ्रेश झाले, आणि मस्त आज बाहेर केस सुकू, कारण बरेच दिवस झाले होते घरी गेले तरच मी बाहेर असं मस्त उन्हाला केस वगैरे सुकवते। आज मस्त मला टाइम पण होता आणि बाहेर उजेड पण होता, नाहीतर माझं युजली मी दिवसभर काम करत बसते आणि रात्रच होते मला डायरेक्टली पूर्ण हेअर वॉश वगैरे करायला, म्हणून मग आज मस्त केस बाहेर सुकवले। तोपर्यंत ह्या दोघांची मस्त एक झोप झाली। नंतर मग स्किन केअर वगैरे करून घेतली, कारण आता मला जसं रिअलाइज होईल स्किन केअर बद्दल, तसं आता खूप जास्त काळजी घेते मी, खूप जास्त सेन्सिटिव्ह झाली आहे स्किन बद्दल। तर थंबनेल बघून तुम्ही ज्या विषयाबद्दल ऐकायला आलात तर तो विषय चालू करते। तर तो विषय असा आहे की आपल्यापैकी बऱ्याच फॅमिलीजमध्ये सर्वांना चहा प्यायची सवय असते। हा
विषय यासाठी घेते कारण बरेच जण मला इन्स्टाला म्हणत होते की एवढा चहा पितेस वगैरे वगैरे. तर मला चहा प्यायची सवय अगोदरपासूनच आहे. म्हणजे माझ्या दिवसाची सुरुवातच उठल्याबरोबर चहा, खारी किंवा बिस्किट यानेच व्हायची. पण त्यानंतर टीनेजमध्ये पिंपल्स यायला चालू झाले, जे की खूप वर्स्ट कंडिशनला गेलेले. मग त्यावेळेस मी फर्स्ट टाईम फेससाठी ट्रीटमेंट घेतली. तेव्हा मला डॉक्टरांनी चहा पूर्णपणे बंद करायला सांगितला होता आणि तेव्हा मी बंद केला होता. पण जेव्हा माझं फेस रिकवर होत आलं, म्हणजे रिकव्हरी चालू होती, तेव्हा मग मी परत चहा प्यायला चालू केला की मला वाटलं आता काही होणार नाही, ठीक आहे आता चालू करून देऊ. आणि परत तोच रुटीन माझा चालू झाला. आणि आता इकडे संभाजीनगरला जेव्हापासून राहते जॉबसाठी, तर आता असं होतं की सकाळी मी 7:30ला उठते. त्यानंतर 7:30ला स्वयंपाक बनवायला चालू करते. स्वयंपाक करता करता 8:30 वाजतात आणि नंतर ऑफिसला जाण्यासाठी आवरायचं असतं. मग या सर्व गडबडीत मला नाश्ता बनवायला वेळच भेटत नाही. म्हणून मग ऑफिसला गेल्यावर तिथं जाऊन चहा आणि बिस्किटच खावं लागतं किंवा मग असं तसं ऑइलीच खावं लागतं. त्याच्यामुळे मग मी चहा आणि बिस्किटच खाणं प्रेफर करते. आणि परत घरी येताना 6 वाजता इव्हिनिंगला असं होतं की भूक लागते. म्हणून मग त्यावेळेस कंटाळा पण आलेला असतो आणि कधी जास्त काम असलं ऑफिसमध्ये तर मग डोकं पण दुखतं. आणि आपल्याकडे म्हणतात ना की चहा पिल्याने डोकं दुखायचं कमी होतं. म्हणून मग जॉब झाला की येताना लगेच दूध पण घेऊन येते. मला पण वाटतं की चहा पिल्याने डोकं होतं दुखायचं कमी आणि वाटतं रिलॅक्स वाटतं चहा पिल्याने. काय माहिती तुम्हाला पण होतं की नाही मला नाही माहिती, पण मला तरी एकदम फ्रेश वाटतं चहा पिल्यानंतर. त्यामुळे मग चहाची सवय अशी चालू झाली. आणि त्याच्यासोबत मग नुसता चहा प्यावा वाटत नाही, भूक पण लागलेली असते. म्हणून त्याच्यासोबत खारी किंवा टोस्ट घेऊन येते. आणि जर खारी आणि टोस्ट खायची असेल चहासोबत तर चहा जास्तच लागतो. त्यासाठी मग तुम्हाला एवढा जास्त चहा व्हिडिओजमध्ये वगैरे दिसतो. आणि आज मी एक खूप छान काम केलं. या ज्या कॅट्स आहेत यांना मी दररोज पाहायची ऑफिसवरून येताना आणि माझी खूप इच्छा होती की यांना मी एकदा तरी खायला देईल इथे जाऊन. तर त्या दिवशी मी तेच केलं की सकाळी माझ्या लक्षात आलं म्हणून मी फूड घेऊन गेले होते आणि येतानाच मग मी त्यांना हे दिलं. आणि खूप हॅप्पी वाटत होतं मला. त्याच्यातली एक कॅट तर माझ्या मागेच लागली होती, पण तिला घेऊन येणं पॉसिबल नव्हतं कारण अगोदरच माझ्याकडे ऑलरेडी 2 भूत आहेत. पण इन फ्युचर पॉसिबल झालं तर मी ट्राय करेलच. आणि जे माझे इन्स्टाला डेली व्लॉग बघतात ते मला नेहमी सांगत असतात कमेंट्समध्ये की कमी चहा पी, एवढा चहा पिणे चांगला नाही. सध्या तर या कमेंट्स खूपच जास्त येत आहेत. त्यामुळेच मी सुद्धा या गोष्टीवर विचार केला आणि त्यातूनच हा निर्णय घ्यायचा ठरवला की मला माहिती आहे की अवघड तर खूप जाणार आहे मला, पण माझ्या हेल्थसाठी हे खूप गरजेचं आहे. तर मी फायनली चहा बंद करणार आहे. जर मला जास्तच प्यावा वाटत असेल तर एकदम असं थोड्या क्वांटिटीमध्ये घेईल स्टार्टिंगला, पण हळूहळू तो पण कमी करेल. मी प्रयत्न करेल नक्कीच, पण जास्त तर आता पिणार नाही. आणि नाश्त्यासाठी पण फ्रूट्स आणि स्प्राउटसुद्धा बऱ्याच जणांनी मला सजेस्ट केले होते कमेंट्समध्ये की तू चहाऐवजी हे खा म्हणून. तर मी ते सुद्धा ट्राय करेल आणि तुम्हीसुद्धा प्रार्थना करा की मी हा जो डिसिजन घेतला आहे तो मी पूर्ण करेल. बाकी मग तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांना चहा प्यायला नक्कीच आवडत असेल. माझ्यासारखं चहाप्रेमी असालच तुम्हीसुद्धा. नंतर मग रात्रीसाठी मी जेवणामध्ये बनवली होती कारल्याची भाजी आणि चपाती. तुम्ही 1-2 दिवसाच्या अगोदरच्या व्लॉगमध्ये पाहिलंच असेल की कारल्याची भाजी करपली होती. तर या कंडिशनमुळेच करपली होती. मी पूर्ण त्याला फ्राय करत बसले आणि ती करपून गेली. आणि येस, आजच्या पुरतं एवढंच. हाच होता व्लॉग. हा आता डिसिजन घेतलेला आहे मी फायनली. तर हा डिसिजन किती दिवस मी पूर्ण करते. आणि आता जर मी चहा सोडला तर नंतर पिणारच नाही असं आहे. तर आजच्या व्लॉग पुरतं एवढंच. मग कसा वाटला हा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. अँड येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.